तर नमस्कार मित्रांनो, राज बोराडे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आणि आपण आलो आहोत जगदीश शेठ धुले आणि रेवती ज्ञानेश्वर धुले पाशाने यांच्या गोठ्यावरती। आणि मी तर म्हणेल बैलगाडा क्षेत्र हा सर्वात सुंदर क्षेत्र आहे, कारण ह्या क्षेत्रामध्ये सर्व माणूस दुःख विसरून जातो आणि फक्त गुलालाचा आनंद घेण्यासाठी ही सर्व लोक इथे जमतात। आणि हा क्षेत्र तो बैलगाडा क्षेत्र, आणि आपण समोरच बघू शकता तुम्ही, एवढी सगळी पब्लिक इथे जमा झालेली आहे। कारण एकच समोर दाखवा तुम्ही, इकडे बघू शकता हा नंदी, या नंदीचं नाव आहे नखऱ्या। आणि हा कोणी खरेदी केला आहे आणि कोणी विक्री केली, कोणी खरेदी केली, हे सर्व मी तुम्हाला या मुलाखतीमध्ये सांगणार आहे। थंडी भरपूर आहे त्यामुळे थोडा गडबड होते, तर इथं मी बसतो मित्रांनो। आणि समोरच आपल्या समेत जोडले गेलेले ज्यांनी खरेदी केली ते शेठ इथे बसलेले आहेत। दादा, प्रथमतः आपलं अभिनंदन मी करतो, धन्यवाद की तुम्ही एवढी मोठी खरेदी आज तुमच्या दावणीला जाते। तर प्रथमतः प्रेक्षकांना आपलं नाव सांगा दादा, काय सांगा? आमचं नाव सुधीर भानुदास जांजे पाशाणे हां, आणि आम्ही ही खरेदी महारुद्र ग्रुप पाशाणे सर्व आमच्या ग्रुपने केलेली आहे। म्हणजे ग्रुपची खरेदी बोलते। पूर्ण तर ग्रुपची खरेदी दादा, महारुद्र ग्रुप ग्रुपमध्ये मग अशी किती लोक आहेत तुमचे, काय सांगा? असा ग्रुप आमचा भरपूर मोठा ग्रुप आहे, पण बैलगाडी क्षेत्रामध्ये आम्ही एक 7 ते 8 जण आहोत। महारुद्र ग्रुप पाशाणे त्यांच्या नावाने आमची गाडी पळत असते। अच्छा, आणि दादा काय सांगाल, कितीची खरेदी आहे काय? खरेदी आमची तसं जर बोललो तर मैत्रीपूर्ण खरेदी झालेली आहे। अच्छा, आम्ही ही खरेदी सांगू शकत नाही, कारण एक मैत्रीपूर्ण खरेदी झालेली आहे। आणि आमचे जवळच मित्र आहेत जगदीश पंढरीनाथ धुले आणि रेवती ज्ञानेश्वर धुले यांच्या आम्ही खरेदी केलेली आहे। पण ही खरेदी आमची मैत्रीपूर्ण खरेदी झालेली आहे अशी। म्हणजे रक्कम तुम्ही सांगू रक्कम शकत सांगू नाही, शकत तुमचा नाही जो हा जो व्यवहार आहे तो तुमच्या मैत्री खातीर मैत्री कुठेतरी- खातीर आहे. कारण तुम्ही विचार केला तर पैशाला न किंमत देता मैत्रीला किंमत दिली, मैत्रीसाठी. याच्यातून असं दिसून येतं। काय 100% सांगता? आम्ही असा विचार केला की तुम्हाला माहीत असेल महबूब अच्छा, ज्यांच्या दावणीला आता आहे, हम्म. ज्ञानेश्वर धुले आणि जगदीश शेठ धुले, हां, रेवती ज्ञानेश्वर धुले यांच्या नावाने जो महबूब पळतोय आणि जगदीश पंढरीनाथ धुले यांच्या नावाने जो महबूब पळतो, महबूब ह्याच मालकाचा आहे, त्यांच्याकडनंच आम्ही ही खरेदी केलेली आहे। अच्छा। तर दादा, खरेदी करताना बघा, कुठली वस्तू असो, माणूस बघतो का ही वस्तू कशी आहे, ही वस्तू पुढे टिकेल का, तर याच्यामध्ये काय पाहायला पाहिजे, हिच्या पुढं आपल्याला फायदा आहे का। तसं नंदीचं देखील तसंच आहे। बैलगाडी क्षेत्रामध्ये बघा अनेक जण आहेत का जे त्यांची पारख असते आणि ते नंदी घेतात। तर तुम्ही असं या नखऱ्यामध्ये काय बघितलं की बाबा तुमची इच्छा झाली का बाबा नाही, ही खरेदी ही आपल्या दावणीला झाली पाहिजे, काय सांगायला? तर दादा कसं आहे माहिती आहे का, पहिल्यापासूनच म्हणजे आम्हाला नंदीची खूप हौस आहे। हां, बैलगाडी क्षेत्रामध्ये मी एकच वर्ष झालं असो बैलगाडी क्षेत्रामध्ये उतरलो। त्याच्या स्वतः आमच्या घरच्या गाई म्हशी आणि पूर्वीपासून आमचा धंदा आहे, आम्हाला आवड म्हणजे पहिल्यापासून आहे। पण जेव्हापासून शर्ती चालू झाली तेव्हापासून आमची एक इच्छा होती की आपण देखील अड्ड्यात जाऊन एक बैल नंदी घ्यावा आणि अड्ड्यात जावा। गेल्या वर्षी आमची खरेदी झाली बेल्यावरून, शंतू नावाने आमची बैल आहे, तो आमचा म्हणजे बोलतोय। तुमच्या दावणीला अजून एक नंदी आहे, अजून एक नंदी आहे शंतू नावाने, शंतनू। हा, आणि तोच महारुद्र ग्रुपच्या नावाने तो पलवतोय। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा नंदी खरेदी करण्याचा योग म्हणजे आम्हाला असा आला की गेल्या म्हणजे एक 2 महिन्यापूर्वी थंडी भरली। शंतूने आणि नखरेची गाडी पलवली होती आणि त्याच्यामध्ये गाडी म्हणजे आमचा पैराच झाला होता, आमची शर्यत होती। ॲक्च्युली आम्ही पैरा मागितला होता त्यांच्याकडे, पण ती आमची शर्यतच होती। मग काही कारणास्तव शर्यत आमची कॅन्सल झाली आणि आम्ही त्यावेळी तो फेरा पलवला। पण त्यावेळी ती गाडी अशी गतीने पळाली की म्हणजे पूर्ण लोकांचे म्हणजे आम्हाला फोन येऊ लागले पैऱ्यासाठी, शंतूनीसाठी आणि नखऱ्यासाठी। आम्ही यांच्याकडे जगदीश शेठ धुले आणि ज्ञानेश्वर शेठ धुले यांच्याकडे आम्ही पैऱ्यासाठी मागितले होते। आम्ही कसे एकच गावातले आहेत, पण आम्ही त्यांच्याकडं मागितला होता, त्यांनी आमची इच्छा पूर्ण केली। आमच्या मनात विचार आला की आपण ही खरेदी करायची। एक 2-3 महिन्यापूर्वी आम्ही यांना शब्द टाकला होता की आम्हाला नखऱ्या पाहिजे, तर ते आम्हाला सुद्धा बोलले होते का हा नंदी नखऱ्या तुमचा जे तुम्हाला लागेल तेव्हा घेऊन जा। तर आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला डायरेक्ट व्यवहार करायचे आम्हाला पाहिजे, तर तेही थोडंसं आम्हाला थांबवलं की आम्ही बघू, विचार करू। नंतर आम्ही पुन्हा एकदा आमचे सुभाष शेठ सिंगटे जुना बैलगाडा मालक आहे, त्यांना आम्ही थोडं मध्यस्थी टाकली आणि त्यांना बोललो की असं असं आहे, तर आम्हाला नखरा खरेदी करायचे। आणि आज तो योग या ठिकाणी आला आणि आज आम्ही या नखरेची या ठिकाणी खरेदी केली। दादा, तुम्ही नखऱ्यामध्ये म्हणजे सांगितलं सर्व की कसं काय विषय आहे तो,
परंतु नखऱ्यामध्ये काय बघितलं, काय क्वालिटी आहे, काय सांगाल? कारण नखऱ्यामध्ये जर क्वालिटी बघितली ना, आज पण म्हणजे खरेदी करण्यापूर्वी एक 5 मिनिटापूर्वी तुम्ही बघितलं असेल की समोरच्याच एक कारव गाव आहे, तिथून पैऱ्यासाठी ते आले होते. कारण हा नंदी एवढा शिस्तीचा आहे की कोणताही बैल कितीही पाकू दे तरी त्याला तो सरळ फाटीमध्ये घेऊन येणार 100%. आणि चारी खांदी आहे, अच्छा. चारी खांदी कोणतेही कधीही टाका कुठे पण, आणि त्याच्या 2-3 शर्यत करा तुम्ही तरी तो मागे हटणार नाही, दम लागणार नाही. असा नंदी एकदम शिस्तीचा नंदी आहे, दम लागत नाही आणि मारत तर बिलकुल नाही. त्यामुळे आम्ही ठरवलं की आपण या नखरेची खरेदी करायची. आणि तुम्ही सांगितलं सुभाष शिंगटे नाव, सुभाष शिंगटे हे खूप मोठं नाव आहे बैलगाडी क्षेत्रामध्ये, आणि तुम्ही त्यांना विचारून हा निर्णय घेतला का, काय सांगाल? आता निर्णयामध्ये का कसं असतो दादा, का आम्ही त्यांच्याकडे मागितलं होता की आम्हाला असं असं आहे खरेदी करायचं आहे. शेवटी कसं माहिती आहे का, जरी कोणताही व्यवहार असला ना तर मध्यस्थी कोणाला घेतल्याशिवाय कधी कोणता व्यवहार पूर्ण होत नाही. बरोबर. त्यावेळी आम्ही त्यांच्याकडे शब्द टाकला आणि त्यांचे आणि ते नातेवाईक आहेत तेही त्यांच्याकडे तो शब्द टाकला का मारतो पाषाणे का नखऱ्या मागत आहेत. शेवटी तेही ती मग मागणी आमची आज पूर्ण केली. 2 महिन्यानंतर आम्हाला यश प्राप्त झालं की नखऱ्या आमच्या दावणीला आजपासून आला, हे आज आम्हाला भेटलं. आणि दादा, शर्यतींचा नाद तुम्ही म्हणताय, हा नाद तुम्हाला कधीपासून लागला, काय सांगा? दादा नाद जर बोलायला गेलो ना की नाद आम्हाला पूर्वीपासूनच होता. म्हणजे आमच्या घरातच, म्हणजे आज पण आमच्या गाई म्हशी म्हणजे नाद पूर्वीपासून पण होता. म्हणजे जेव्हा बैलगाडी क्षेत्रात चालू आलं की आम्ही जायचो शर्ती बघायला, तेव्हा असं वाटायचं की आपल्या दावणीला देखील पूर्वीपासून होते, पण असं वाटू दे की शर्यतीचा बैल आपल्या दावणीला असावा. त्यामुळे गेल्या वर्षापासून आम्ही या शर्यत क्षेत्रामध्ये उतरलो. पण आमचं असं आहे की कामधंदा जर असला तर आम्ही शर्तीनं जात नाही, आधी आमचा कामधंदा बघतो. आणि माझी देखील सर्व नवतरुणांना विनंती आहे की आपले जे पहिले काम आहे ते कामावर पहिले फोकस करून नंतर आपण बैलगाडी क्षेत्रामध्ये उतरावे. बरं, बघू शकता मित्रांनो, चांगला असा सल्ला तुम्ही बघू शकता. सगळं नवतरुण वर्ग आहे, परंतु त्यांचे विचार बघा, काम करून शर्यती केल्या पाहिजेत. आज एवढी मोठी खरेदी दावणीला दिसते तुम्हाला मित्रांनो. आणि समोरच हे आत्ताचे मालक आहेत महारुद्र ग्रुप पाषाणे, आणि जुने मालक बघू शकता तुम्ही इथे आहेत, जगदीश शेठ धुले पाषाणे. दादा, काय सांगाल आज तुमच्या दावणीचा नखऱ्या बैल महारुद्र ग्रुप पाषाणे यांच्या दावणीला गेला, काय सांगाल? असा विषय का, आता 2 बैल आहेत आपली इथं, महबूब पण आहे, नखऱ्या पण आहे, आणि दुसरा एक वासरू आहे आपल्या घाटावर. नियोजन नव्हतं होत आणि पोरं पण प्रत्येकजण कामाधंद्याला आहे, त्यामुळे दुकान आहेत आपलं 2-2. त्यामुळं पायऱ्याची पण अडचण याची आणि करायला पण कोण नसल्यामुळं बैल मी बोललो जाऊ, चला आपलंच भावासारखे मित्र आहेत सगळे गावातले, त्यांना मी बोललो चला आपला बैल आहे नखऱ्या म्हणून, तुम्ही घेत असेल तर पलवाला घ्या, नाही तर खरेदी करायचं खरेदी करा. तर ते बोलतात पलवायला नको, कसा व्यवहाराचा विषय हा. तर ते बोलतात आम्ही खरेदी करतो. बोललो ठीक आहे, आपल्या दावणी जाणार आहे, गावातच राहणार आहे, त्यामुळे हा नखऱ्याचा मी व्यवहार केला. अच्छा. आणि चांगलं झालं, म्हणजे गावात गेला नंदी डोळ्यासमोर बघायला भेटेल, काय विषय नाही. तेच आता तुम्ही सांगितलं सर्व, परंतु नखऱ्या हा महारुद्रा ग्रुप पाषाणे यांच्याच दावणीला द्यावा असं तुम्ही का ठरवलं दादा, काय असा विषय आला का, बाहेरचे लोक भरपूर मागत त्याला, प्रत्येक जण यायचा बोलत द्या आम्हाला बैल, प्रत्येक म्हणजे कोणी पण यायचा नेतो शेठ द्या बैल. तर मी बोललो नको, बाहेर देण्यापेक्षा कळत गावात गेल्याला चांगला असतो, बघायला भेटतो डोळ्यासमोर सगळं होतो. आणि कधी मागितलं रे आपल्याला तो नंदी भेटेल. पोरं पण चांगली ती महारुद्राची, पण गावातली सगळी पोरं कोण पण झालं रे, माझे भावासारखे मित्र आहेत सगळे, पण यांचा पण मला साथ आहे म्हणून ती बैल आहेच यावेळी. नाही तर बैलांचा तुम्हाला तर माहिती आहे किती त्रास असतो, प्रत्येकजण माझे भाऊ साथ देतात, त्यामुळे मी शर्यतीने जातो. नरेश शेठ झाले, सगळी आमची मित्रमंडळी आहे, त्यांच्या आशीर्वादाने म्हणजे चालू आहे आपलं काम बैलगाडी शर्यती, आणि सगळी आपली पोरं आहेत, त्यामुळं सगळं काय. आणि जे आत्ताचे मालक आहेत महारुद्र ग्रुप पाषाणे, त्याने सांगितलं आम्ही 7-8 जण आहेत, तर तुम्ही मालकांकडे पाहून सुद्धा व्यवहार केला का? हा, मालकांकडे पाहून, मालक आपले सगळे चांगले आहेत, महारुद्रा ग्रुप जेवढी पोरं आहेत तेवढी चांगली आहेत, काय विषय नाही त्यांचा. आणि मी पण निर्णय घेतला, मी शेठला पण बोललो, ज्ञानेश्वर शेठला, का बोला असा असा विषय आपण बैल द्यायचा का. तर तो पण बोला ठीक आहे, आपल्या गावात बैल जातो, कोणा अडचण नाही काय नाही, म्हणजे डोळ्यासमोर जातो, चांगला राहील, आपल्याला उद्या कधी लागला तर आपल्याला तो भेटू शकतोय ना. त्या हिशोबाने मी सगळे सचिन शेठ, प्रमोद खडे, राजेदा बोराडे यांना विचारून निर्णय घेतला, आणि त्यानं बोललं बैल खरेदी करा तुम्ही. आणि तुम्ही तर किंमत सांगितली नाही, कारण तुम्ही बोले मैत्रीपूर्ण हा व्यवहार झालेला आहे. मैत्रीपूर्ण व्यवहार झालाय, काय विषय काय नाही असा. तर दादा, तुमच्या दावणीला आतापर्यंत किती बैल होऊन गेली? आता भरपूर झाली. आमचा एक पहिला महबूब पण होता 8,500. 8,001 म्हणजे बघू शकता, महबूब 8,001 बोलल्यानंतर माझ्या डोक्यात टूप पेटली की हा नंदी ज्ञानेश्वर शेठ धुले पाषाणे यांच्या दावणीला होता, आणि तो
प्रथमेश वैभव शेठ मोठे कोलगाव आगरबाली बदलापूर यांना त्याही विक्री केली. तर तो हिंदकेसरी नंदी आहे, कारण ही दावणसुद्धा मोठी आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. दावण साधीसुधी नाही आहे, कारण आज तो बैल वैभव शेठ मोठे यांचं नाव करतोय. ट्रिपल हिंदकेसरी नंदी आहे तो, महबूब 8001. तो नंदी देखील ह्याच धावणीचा होता. आणि आता नखऱ्या बघू शकता तुम्ही, नखऱ्या आता महारुद्र ग्रुप पाशाने यांच्या धावणीला गेलेला आहे. तर दादा, आजपासून हा नंदी तुमचा झाला बरोबर, उद्यापासून मैदानात दिसेल, तर हा नंदी कोणाच्या नावाने पळेल काय सांगाल? तर हा नंदी तुम्हाला मी बोललो होतो की महारुद्र ग्रुप पाशाणे यांच्या नावाने पळेल. महारुद्र ग्रुप पाशाणे यांच्या नावाने पळेल. बरोबर. आणि तुमचा आधीचा पण नंदी आहे तो पण महारुद्र ग्रुप पाशाणे यांच्या कोणचं नावाने. असं पर्सनल नाव तुम्ही देत पर्सनल नाही? आम्ही देतच नाही, आमचे ग्रुपचंच नाव आहे. ग्रुपचंच नाव आहे महारुद्र ग्रुप पाशा. म्हणजे पाशाणेचे ते आमचा आसरा म्हणून मारुतीरायाच्या नावानेच म्हणजे आम्ही पळवतोय. बरोबर. आणि आता म्हणजे तुम्ही घरचा साज पळवणार असं वाटते काय सांगा? 100% आता येणाऱ्या म्हणजे पुढच्या आठवड्यातच तुम्हाला दिसेल की आमचा घरचा साज आणि घरची गाडी पळणार. पण याआधी पण ज्याप्रमाणे शंतुनी आणि नखरेची गाडी पळली तर आम्ही घरच्याप्रमाणे समजत होतो की स्वतः आम्ही सर्व नियोजन करायचं आहे. ते म्हणजे असा कोण तुम्ही बैलगाडी क्षेत्रामध्ये पाहिलं असेल का जेव्हा कोण पैरा देतो तेव्हा ते स्वतः येतात, स्वतः घेऊन जातात. पण आम्ही त्या गोठ्यावर स्वतः यायचो, स्वतः बैल घेऊन जायचो आणि कधीच म्हणजे त्यांची अडचण आम्हाला आली नाही, कारण एवढा मोठा बैल आमच्या हातात ते द्यायचे. आत्ताच्या याच्यामध्ये तरी समजा बैलगाडी क्षेत्रामध्ये कोणाकडे कोण बैल देत नाही, पण जगदीश शेठ आणि ज्ञानेश्वर शेठने आमच्या म्हणजे 2-3 वेळा त्यांनी आमच्या हातात डायरेक्ट बैल दिला होता, तुम्ही जा आणि तुम्ही शर्यत करा. म्हणजे असे दिलदार व्यक्तिमत्व आहेत या बैलगाडी क्षेत्रामध्ये, असे खूप काही दिलदार व्यक्तिमत्व आहेत. आणि तुम्ही बघितलं समोरच बघू शकता दादा, सुभाष शेठ शिंगटे पाशाने हा देखील मोठा नाव आहे. तर सुभाष शेठ आहेत आपल्यासोबत. तर दादा काय सांगाल तुम्ही, म्हणजे हा नखऱ्याची पारख तुमची आहे, काय सांगाल? तुम्ही बोलले की घ्या म्हणून, काय सांगाल? मी असा बोललो, त्याही माझा विचार घेतला का आपल्याला नखऱ्या घ्यायचा. बरोबर. माझा असा आहे, बैल चांगला आहे, बैल चाऱ्या खांदी आहे, बरोबर. बैल शिस्तीचा आहे, बैल खरेदी बिंदास करा, डोला मिटकून बिंदास करा खरेदी, काय हरकत नाही. बैलात काय खोर नाही, बिंदास करा तुम्ही. कारण मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, आज हा जो माणूस आहे भरपूर वर्ष झाली बैलगाडी क्षेत्रामध्ये, आणि या माणसाची पारख आहे ना आजपर्यंत कधीच फेल नाही गेली. तसंच महारुद्र ग्रुपनी त्यांची मदत घेतली आणि त्यांच्या सहकार्याने त्यांचा होकार आला आणि आज तुम्ही खरेदी पाहत आहे. आणि आज देखील तुम्ही नवीन खरेदी केली, त्याबद्दल काय सांगाल दादा? त्याबद्दल म्हणजे असा झाला का आम्हाला पब्लिकचा बैल भेटत नाही. बरोबर. हां, आम्ही एक वासरू विकला, तिथनं आम्हाला पब्लिकचा बैल भेटत नाही, म्हणून मी काय केला, दुसरा एक बच्चा आणला. आज नाही, 1 महिन्यापूर्वी. अच्छा. तो बच्चा बारीक आहे, बारीक तो आमच्या बैलाला धरून पळतो, पण त्याचा जीव बारीक आहे. त्याच्यामुळं मी असा विचार केला का किती पैरं लोकांचं करायचं. बरोबर. तर मग मी काल बेलेच्या बाजाराला जाऊन दुसरा एक वासरू आणला. वासरूला आज झोपला आम्ही, वासरू फुल पॉवरचा आहे. बरोबर. म्हणजे आता हां, आता बघू आणखीन 2-3 राऊंड आम्ही फेरा काढणार ना, मग आमच्या मोठ्या बैलात टाकणार. अच्छा. आणि तुमचा देखील मोठा बैल आहे मित्रांनो, सांगू मला माहिती आहे, सुंदर. तर सुंदर आणि नखऱ्या आम्हाला प्रेक्षकांना पळताना दिसेल का याच्या पुढे? जरूर दिसणार, कधी पण, म्हणजे ह्या मैदानात पण दिसणार 100%. 100%. आणि तुमची पारख आहे दादा, तर मैदानात पहिल्या मैदानात पण पाळणार. अच्छा. आणि सुंदर आणि नखऱ्या कसा स्पीड लागेल गाडीला काय सांगाल? ते सांगू शकत नाही कसा फीड लागेल तो. कारण दोन्ही बघा एकाच मापाचे बैल आहेत, उंचीचे. दोन्ही एका मापाची आहेत, बैला दोन्ही पाळणारी आहेत. बरोबर. ते मी सांगू शकत नाही काय होईल ते, कारण पहिल्यांदाच जोराचे आहेत. हां. असं आहे. पण प्रेक्षकांना बघायला भेटतीलच जरूर येणाऱ्या मैदानामध्ये, कधी पण एनी टाइम. any time. महारुद्र ग्रुप बोला तर तुमच्या पुढे नाही, काय सांगाल दादा? ते आपल्या पुरं पोरा जाणार नाही. माझा विचार घेतल्याशिवाय पोरा पुरं जायत नाही. आणि बघा महारुद्र ग्रुपचे पैरे असतील किंवा कोणताही निर्णय असेल तर ते तुम्हाला विचारल्याशिवाय करतात का, काय सांगा? नाही, हे सुधीर झांजे झालं, आपलं प्रमोद खरे झालं, अजूक केतन विषय झालं, ते अशी पोरं आहेत का आपल्या पुरं बोलणार पण नाही. आपण जो निवेदन करू तो मान्य द्याना, तो खरा, असं आहे. बरोबर. बघू शकता मित्रांनो, महारुद्र ग्रुप
बघितला आपण, कारण त्यांचा सर्वेसर्वा म्हणता येईल. कारण आज महारुद्र ग्रुप हा जर शर्यतीमध्ये जर त्यांच्या दावणीला जर शंतनू हा नंदी आला तर तो सुभाष शेठ शिंगटे यांच्या मुले झालेला आहे. कारण त्यांचीच पारख होती. आणि आज तुम्ही बघू शकता इंस्टाग्रामला देखील शंतनूची आयडी आहे. तुम्ही कुठलीही शर्यत बघा, कुठल्याच नंदीला आज तो कमी पडला नाही. भले तो आतून पळतो पण एवढा स्पीड लावतो. आणि ती पारख म्हणजे सुभाष शेठ शिंगटे पाषाणे. म्हणून मी सांगितलं हे देखील जुनं नाव आहे बैलगाडी क्षेत्रामध्ये. आणि दादा दोघांचंही मनापासून अभिनंदन असेल की आज एवढा मोठा नंदी साठी. आणि तुम्ही बघू शकता, इकडे बघू शकता तुम्ही पूर्ण शिवम धुले. दादा काय सांगाल तुम्ही आज नखऱ्या तुमच्या दावणीचा आपल्या गावातच राहिला, परंतु काय सांगाल या खरेदीबद्दल, काय बोला आपलं मत काय? खरेदी देखील चांगली झालेली आहे आणि ज्यांनी घेतलेलं आहे ते देखील आमचे चांगले मित्र आहेत. आणि त्यांच्याकडे बैल राहणं म्हणजे आमच्याकडे पण आहे. म्हणजे आम्ही त्यांना बोललो कधी आम्हाला बैल पाहिजे, आमचा महबूब देखील आहे. म्हणजे आमची घरची गाडी पहिले पाहिल्याची नखऱ्या महबूबची, तर आम्हाला कधी महबूबला पायरा जर नसेल झाला तर आम्ही त्यांच्याकडे मागू शकतो नखऱ्या आम्हाला द्याल का, तेव्हा ते देते. म्हणजे खरेदी झालेली आहे मित्रांनो, परंतु यांच्या दावणीला महबूबसुद्धा आहे. तर आम्हाला महबूब आणि नखऱ्यासुद्धा पालताना दिसेल का यापुढे? जरी खरेदी झाली असली महारुद्र ग्रुप पाषाण यांची तरी महबूब आणि नखऱ्या पालताना दिसतील का, काय सांगा? हो दिसणार 100% दिसणार. बघू शकता कुठेही म्हणजे बैलाची फक्त एक नावासाठी खरेदी झालेली आहे, परंतु बैल हा घरच्या घरीच राहिलेला आहे. दादा काय सांगाल, कसा आहे आनंद? आनंद खूप आहे. काय सांगाल खरेदीबद्दल? नाही खरेदी चांगली झालेली आहे आणि बैल पण आमच्या गावात राहिलेला आहे आणि पोरं पण चांगली आहेत. कधी आम्हाला लागेल तेव्हा ते देतील आम्हाला. दादा काय सांगाल, आज आनंदाचा माहोल आहे सगळीकडे. नाही, खरंच आपला खूप बैल- आनंद आहे. हां, खरं तर आपलाच बैल आपल्याकडे झाला त्याच्यामुळे खूप आनंद आहे. बरोबर. आणि इकडे बघू शकता सर्व म्हणजे कुठल्याही गावातली जोडी असो, कोणताही नंदी असो, हे नरेश शेठ आहेत. यांच्यासारखा जुना माणूस कोण नाही. म्हणजे 9 तरुणमध्ये जुना माणूस म्हटलं तर सुभाष शिंगटे. पण 9 तरुणमध्ये मी तुम्हाला सांगतो, हा जो किंग मेकर बसला इथं, कोणाचाही नंदी असो गावामध्ये त्याचा पुरावा होणारच नाही. तर याच्या मुलं. तर दादा तुमचं नाव सांगा प्रेक्षकांना. माझं नाव नरेश रमेश धुले. आणि कसं आहे, नखऱ्याची खरेदी झाली आज, चांगलं वाटलं आपल्याला. तुमच्या दावणीला गेला आणि याच्या पुढे कसं आहे का आपला बैल हा आपल्या गावात राहिला, मला चांगलं वाटलं या गोष्टीबद्दल. म्हणजे ह्या निर्णयाबद्दल जे जग्गू शेठनी निर्णय घेतला त्याला तुम्ही सहमत आहात? 100%. आणि माझी पण इच्छा होती का घ्यायला पाहिजे हा बैल, कारण हा चांगला नंदी आहे आणि तो चारही खांदी व्यवस्थित पळतो. आणि तुम्ही बघा प्रत्येक नंदीची सुट्टी मेकर करत असता, कारण नियोजन तुमच्या हातामध्ये असतं. पाणी करणं, बैलांना खाली नेणं, आणि एवढा मोठा बैल तुम्ही कुठलाही किती मोठा बैल असू दे तुम्ही एकदम त्याला धरता, पकडता आणि त्याची सुट्टी देखील करता. त्याबद्दल काय सांगाल? सुट्टीचं पहिल्यापासून मला म्हणजे शौक येतो आणि मी तो कोणता नंदी असू द्या मी त्याला 100% सोडतो माझ्या प्रयत्नात. म्हणजे गावातलं कुठलाही नंदी असू दे काही वाद नाही, काय नाही सगळे आपलेच आहेत. काय सांगाल? आपले मी कोणाच्या बरोबर असू द्या मी सगळ्या गाड्या सोडायला जातो. बरोबर. माझा हाच विषय फक्त. आणि हा सुट्टी मेकरची भूमिका देखील चांगली असते आणि तितकी चोख पाडायला लागते, परंतु तुमच्याकडून कधी चुकी होताना बघितली नाही आम्ही. आणि हा सुट्टी तुम्ही करताय हे कधीपासून करताय दादा, काय सांगा? जास्तीत जास्त 20 वर्ष झाले असतील मला वाटतं. बघू शकता, बापरे 20 वर्ष. म्हणजे यांना लहानपणापासूनच हा शौक आहे दादा. हा माणूस दिसतोच असा नाही, डेंजर माणूस आहे. काय सांगाल? आता मी तर आमचा एक राजा चपाती बैल होता तेव्हापासून सुट्टी करतोय. म्हणजे आता ह्या गोष्टीला 20-25 वर्ष झाले असतील. तेव्हापासून मी म्हणजे 10 वर्षाचा असेल तेव्हापासून करतो. बघू शकता मित्रांनो, 10 वर्षाचा असल्यापासून या माणसाला ना छंद आहे आणि एकदम चोखपणे त्यांचं काम करतायत ते. आणि समोरच आपल्या पाठीमागे आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी सर्वांचे लाडके भाऊ देखील इथे उपस्थित झालेत. भाऊ या इकडे. तर दादा भाऊ आपलं नाव सांगा प्रेक्षकांना. माझं नाव जेवेन पाटील. हां. आणि आज आपण इथं चर्चा केली की हा नंदी जगदीश शेठ धुले पाषाणे यांचा होता, परंतु आज त्या नंदीची खरेदी झालेली आहे. महारुद्र ग्रुप पाषाणे यांनी खरेदी केलेली आहे. त्याबद्दल काय सांगाल? खूप चांगली आनंदाची गोष्ट आहे
आणि नंदी जरी महारुद्र ग्रुपच्या जरी चालवलं गेलं तरी सुद्धा ते आपल्या गावचंच आहे ना. बरोबर. आणि खूप मला आनंद वाटतो या गोष्टीवर. आनंद आहे. आणि याच्या पुढे आता तुम्ही आम्हाला मैदानात दिसाल का, काय सांगाल? हो हो, मी मैदानात 100% असणार ना. म्हणजे तुम्हाला पण कुठेतरी चावल लागली बैलगाडी क्षेत्राची, काय सांगाल? हो हो हो, लागली काय, मला त्याचा वेळच आहे ना बैलगाडी शर्यताचं. तुम्ही कधी दिसत नाही, आता थोडे थोडे दिसता, परंतु आता याच्या पुढे कंटिन्यू दिसाल का कधी वेळ मिळाला तर, काय सांगाल? हो हो, दिसतो ना मी, नेहमी असतो, पण तुम्हाला दिसत नाही मी. बघू शकता. म्हणजे भाऊ म्हणजे क्रिकेट असो काही असो एकदम दिलखुलास व्यक्तिमत्व आणि अशा प्रकारे नखऱ्याची खरेदी झालेली आहे. तर तुमच्या दोघांचेही बघू शकता इकडे, तुमच्या दोघांचे अभिनंदन असेल. जगदीश शेठ धुले पाशाने यांनी विक्रमी विक्री केली आणि विक्रमी खरेदी केली ती महारुद्र ग्रुप पाशाने यांची. तर तुमच्या दोघांचे पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी दादा तुम्हाला मी शुभेच्छा देतो. आणि कारण मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. प्रथम महबूब ग्रुप पाशाने यांनी चांगली आम्हाला या ठिकाणी सपोर्ट केला, त्यांचे देखील मी आभार व्यक्त करतोय. तसेच कारण एनडी शेठ धुले सुट्टी मेकर, नखऱ्याचे, महबूबचे, शंतुनीचे आणि जेवढी पाशाने येथील जेवढी बैल आहेत, नवडी नंदी आहेत, त्यांचा सुट्टी मेकर म्हणून ज्याला आवर्जून या विभागामध्ये ज्याचं आवर्जून नाव घेतलं जातं म्हणजे एनडी शेठ धुले. बरोबर. एक सागर काळभोर सुट्टी मेकरच्या नंतर जर या कर्जत आणि नेरळ विभागामध्ये जर नाव घेतलं जातं तर एनडी शेठ धुले पाशाने किंग मेकर, सुट्टी मेकर. आणि त्यांच्या हातून मला तर वाटत नाही कधी चूक होते, कधीच कारण आजपर्यंत एवढा तरी चूक नाही माणूस. झाली. आणि माझी त्यांना एक म्हणजे विनम्र आवाहन करतो मी त्यांना की यापुढे तुम्ही असंच नखऱ्यासाठी यापुढे हा नंदी तर तुमचाच असेल आणि तुम्ही आवर्जून सुट्टीसाठी उपस्थित राहा. नियोजनासाठी जगदीश शेठ डुले, ज्ञानेश्वर शेठ डुले तुम्ही देखील उपस्थित राहा. रुपेश शेठ डुले, ओम असतील, प्रमोद धुले असतील, महबूब ग्रुप पाशाने, अशोक धुले असतील, जगदीश धुले असतील, जेवढा ज्यांचा ग्रुप आहे महबूब ग्रुप, ते सर्वांनी ज्यावेळी आमचं नियोजन असेल, ज्यावेळी आमचा शर्यत असेल त्यावेळी तुम्ही आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहाल ही मी एक आशा बाळगतो. आणि शेवटचा प्रश्न घेतो दादा, कारण आता इथून नखरे बघा आपण गुलाल बिलाल रंगवताना बघितलं, खरेदी झालेली आहे, परंतु नखरे आता इथून तुमच्या गोठ्यावरती जाणार की इथेच राहणार आहे, काय सांगा? कारण तुम्हाला एक खरं सांगतो माहिती आहे का, आमचा गोठा आहे तो थोडासा अपूर्ण आहे. म्हणजे एकच बैलासाठी आम्ही गोठा केला होता, त्यामुळे नखऱ्या या ठिकाणीच राहणार आहे. अच्छा. हां, कारण नंतर आमचा गोठा जेव्हा मोठा होईल तेव्हा आम्ही नखऱ्याला इथून या ठिकाणी घेऊन जाईल. तशी आमची बोलणी झालेली आहे की आमचा व्यवहार होईल, पण नखऱ्या तुम्हाला या ठिकाणी ठेवायला लागेल कारण आमचा गोठा थोडा अपूर्ण आहे. कारण एकच नंदीची जागा आहे, ज्यावेळी आमचा गोठा मोठा होईल त्यावेळी आम्ही नखऱ्याला त्यावेळी आम्ही तिथून घेऊन जाऊ. आणि नखऱ्याचं खाद्य वगैरे तो सर्व आम्ही करणार. इथून आज उद्यापासून आम्ही पूर्ण त्याचं खाद्य वगैरे सर्व आम्ही बघणार आणि त्यांचा काय असेल म्हणजे तिथे सांभाळायचा किंवा त्यांचा जो काही भाडा असेल तो आम्ही त्यांना देऊन टाकू. आणि नखऱ्याचं नियोजन हे आता उद्यापासून कोणच्या हातात आपल्याला बघायला मिळेल? तर हे बघा तुम्हाला कारण माहिती बघा कसं आहे, एवढा मोठा नंदी आहे, हे जे आता तुम्हाला फोन देखील येतील पैऱ्यासाठी किंवा तुम्ही दुसऱ्याला कराल पैऱ्यासाठी, तर हा नियोजन कोणच्या हातामध्ये असेल, काय सांगा? आता नियोजनमध्ये कसं काय, आता समजा पहिल्यांदाच नियोजन आम्ही स्वतः तर नाही करू शकत कारण आम्ही नौखे बैलगाडी मालक आहेत. सुभाष शिंगटे, एनडी शेठ डुले, जगदीश शेठ, ज्ञानेश्वर जसे मैदानात असतील तसे ते नियोजन करतील. समजा जगू शेठने आणि ज्ञानू शेठनी, नरेश शेठने की फोन केला की असं असं आहे आपल्याला एक पैरा मागतो, तर त्यावेळी आम्ही त्याला हा बोलणारच आहे 100%. ते कधीही फोन करा, कारण आधी नियोजन तुम्ही करणार, त्याच्यानंतर जेव्हा आम्हाला अनुभव येईल तेव्हा आम्ही स्वतः नियोजन करू, पण तुमची देखील आम्हाला गरज असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुभाष शेठ शिंगटे हे देखील आहेत नियोजन करण्यासाठी, केदार शिंगटे ते देखील नियोजन करतात, अशोक धुले ते देखील नियोजन करतात. म्हणजे जसं येईल तसं नियोजन करून, कारण गावातली बैल आहेत त्यामुळे नियोजन कोणीही करतो. रुपेश धुले असतील म्हणजे फोनवरून सांगतील, अक्षय धुले असतील की फोनवरून हे असतील, म्हणजे प्रमोद खडे म्हणजे आमचा नियोजन करतात ते. असं प्रत्येक वेळी जो सांगेल तसा तो नियोजन करतात ना. आमचं असं नाही काही याला विचारतो हा नियोजन करील, जो पहिला नियोजन करील त्याचा फिक्स असतो. बरोबर. म्हणजे बघू शकता मित्रांनो, खरेदी झालेली आहे परंतु सर्व निर्णय दादांनी त्यांच्या हातामध्ये घेतलेले नाही आहेत. हा नंदी फक्त एक बाबा खरेदी झाले याच्यासाठी हा मुलाखत, परंतु नंदी इथेच राहणार आहे आणि नंदीचं सगळं नियोजन ही सर्व टीम दिसते तुम्हाला. ती असं नाही की बाबा महारुद्र ग्रुपने खरेदी केलेली तर महारुद्र ग्रुपच या गोष्टीचा निर्णय घेतील, तर अशी कोणती गोष्ट नाही. दादांनी उत्तम अशा रीती आपल्याला समजावून सांगितलं की सर्वांची नावं घेतली, या नंदीचं नियोजन कोणीही करू शकतो,
सगळी महबूब ग्रुप असेल, मारुदर ग्रुप असेल, सुभाष शेठ शिंगटे असतील, केदार शिंगटे असतील, कोणीही करू शकतो. कारण सर्वांना प्राधान्य दिलेलं आहे दादांनी. कारण दादांना कुठला असा प्रकारे गर्व नाही आहे की बाबा नाही आता मी खरेदी केली, मलाच फोन यायला पाहिजेत, मीच नियोजन करणार, मी असं नाही आहे. दादांचा एकदम प्रेमळ स्वभाव तुम्ही बघितला. आणि इथेच मी शेवट करतो यांचा आणि दादांना शुभेच्छा देतो आणि श्रीफळ देऊन आपण हा व्यवहार पूर्ण झाला असे ठरवू. बघू शकता तुम्ही दादा आहेत या समोर. या दिंडी, या ना. से या शिवम, या ना. ये ना शेट ये या ना. ए ज्ञानी शेठ ये ना. या या या. बघू शकता जेवण जी विषय साहेब आहेत आमचे सर्व एकच गावातला ग्रुप आहे. काय विषय नाही, सगळे एकत्र आहे, सगळे भावभाव आहे, सगळे एकजुटीने एकाच ताटात खाणारे, एकत्र शर्यती करणारे, काय विषय नाही. आणि त्यांना जग्गू शेठला श्रीफळ देऊन या नंदीचा व्यवहार इथे झालेला आहे असं जाहीर करतो आणि मुलाखत संपवतो. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, बजरंग बली की जय. धन्यवाद.